बुलेटिनची सुरुवात करणार आहोत त्याच बातमीनं। आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। तर संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे। विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे राजीनामे देखील आलेले आहेत। महाराष्ट्रातून अनेक नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार आहेत। यामध्ये नारायण राणे यांचे देखील नाव घेतले जाते, तर कपिल पाटील, जेपी नड्डा, अनुप्रिया पटेल पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेत। मोदी मंत्रिमंडळामध्ये 25 नवे ओबीसी मंत्री असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आगामी निवडणुका लक्षात घेता मोदी सरकारचा हा जम्बो विस्तार म्हणावा लागेल। आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे। नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहेत। संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे, तर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी राजीनामे देखील दिलेत। महाराष्ट्रातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये नारायण राणे यांचे देखील नाव आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे। सदानंद गौडा, संतोष गंगवार, रमेश पोखरियाल निकंज यांनी राजीनामा दिलेला आहे, तर मंत्रिमंडळ विस्ताराआधीच या मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे राजीनाम्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे। यामध्ये रमेश पोखरियाल निशंक, देबश्री चौधरी या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर येते। आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तर त्याआधीच या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। सदानंद गौडा यांचे देखील यामध्ये नाव आहे, तर संतोष गंगवार यांनी देखील राजीनामा दिलेला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं सत्र सध्या सुरूच आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराआधीच 4 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। संध्याकाळी हा विस्तार होणार आहे। यामध्ये अनेक महाराष्ट्रातील नेत्यांचं नाव आहे, तर नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडणार आहे। यावेळी अनेक नेते देखील उपस्थित असतील, तर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी आपले राजीनामे देखील दिलेले आहेत। सध्याची ही मोठी बातमी आपण बघत आहोत। महाराष्ट्रातून अनेक नवे चेहरे केंद्रामध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यांना पद देण्याची शक्यता आहे। जयंत मायणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयंत सर, आगामी निवडणुका लक्षात घेता मोदी सरकारचा जम्बो विस्तार घेण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, तर संध्याकाळी या मंत्र्यांची नावं देखील घोषणा केली जाऊ शकते। यामध्ये अनेक नेत्यांचं नाव आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची देखील नावं आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश त्यांचा केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे, तर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी राजीनामे देखील दिलेले आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मोठे फेरबदल पाहायला मिळतात। महाराष्ट्रातून अनेक नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहेत। यामध्ये नारायण राणे यांचं देखील नाव घेतलं जातं, तर नारायण राणे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। कारण की नारायण राणे हे दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं। त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर त्यांनी काहीच न उत्तर देता ते तिथून निघून गेले। त्यामुळे त्यांचं नाव यामध्ये चर्चेला जाते। जयंत मायणकर आपल्यासोबत सर जोडले गेलेले आहेत। जयंत सर, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याआधीच अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिलाय। हो, असं दिसतंय की आता जे काही आपल्याच चॅनेलवर दाखवलं जातं की जवळपास 43 नवीन मंत्री घेणार आहेत आणि त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात एक कॅबिनेट रिजिग कॅबिनेट रिशफल होत आहे। त्याच्यामध्ये तरुण मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे। अनेक 60च्या वरच्या लोकांना काढलं जात आहे। तसं तर महाराष्ट्रातून बोलायचं झालं तर रावसाहेब दानवेंचा राजीनामा आलाय आणि त्यांच्या जागी भागवत कराड ऑलरेडी येत आहेत। अशा प्रकारे किंवा विदर्भातले अकोल्याचे संजय धोत्रे यांनीही राजीनामा दिलेला आहे आणि अशाच प्रकारचे इतर ठिकाणाहून रमेश पोखरियाल म्हणा इतरांचे राजीनामे आले, तर काहींना राज्यपाल वगैरे थावरचंद गेहलोत यांना नॉमिनेट केलेलं आहे। तर तिकडे ज्योतिरादित्य सिंधिया आतमध्ये घेणार आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कदाचित 2024 आधीचं सर्वात मोठं असं कॅबिनेट एक्सपान्शन किंवा कॅबिनेट रिशफल म्हणता येईल असं आज होतंय, असं सध्या तरी दिसतंय।
जयंत सर, या विस्ताराआधीच अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिलाय. सदानंद गौडा यांचं देखील यामध्ये नाव आहे. मात्र महाराष्ट्रातील किती नेत्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे? जे सध्या सुरू आहे डिस्कशन मध्ये त्यानुसार नारायण राणे जे पूर्वाश्रमी ते शिवसेनेत होते, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आले आणि आता ते भाजपमध्ये आहेत आणि त्यांना मुख्यत्वे करून जे घेतलं जात आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर युती केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध चेहरा म्हणून त्यांना घेतलं जात आहे. त्याच्याबरोबर मराठवाड्यातून भागवत कराड यांना घेतलं जात आहे. तर नंदुरबारच्या खासदार हिना गावित एकाच वेळेस ट्रायबल आणि महिला असं कॉम्बिनेशन असलेल्या त्यांनाही घेतलं जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर भिवंडीचे खासदार कपिल पाटील ठाणे जी जयंत सर, एकूणच पाहायला गेलं तर संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अनेक नवे चेहरे देखील समोर येणार आहेत. यामध्ये नारायण राणे यांचं देखील नाव घेतलं जाते. त्यांना देखील महत्त्वाचं पद दिलं जाण्याची शक्यता आहे. अवजड मंत्री पद त्यांना दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मोदी मंत्रिमंडळामध्ये अनेक नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हे विस्तार होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराआधीच राजीनाम्यांचं सत्र सध्या सुरू आहे. सदानंद गौडा, संतोष गंगवार, रमेश पोखरियाल निशंक, त्याचप्रमाणे देबोश्री चौधरी या मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेत. त्यामुळे 43 मंत्री आता शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारावरती सगळ्यांचं लक्ष लागलं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधीच अनेक नेत्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. अनेक नेत्यांना दिल्लीला बोलवण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची याबाबत आधी बैठक झाली होती. आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते. संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. तर यामध्ये अनेक नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महाराष्ट्रातील 2 नेत्यांना डच्चू देण्यात आलेला आहे. ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा राजीनामा दिल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचा राजीनामा देण्यात आलाय अशी देखील माहिती सध्या समोर येते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महाराष्ट्रातील 2 नेत्यांना डच्चू देण्यात आलाय आहे का, हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होते. तर ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी आपला राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंनी देखील राजीनामा दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या नावामध्ये देखील आता रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचे देखील नाव घेतलं जात आहे. ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय त्या मंत्र्यांच्या यादीमध्ये आता रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचे देखील नाव घेतलं जात आहे. ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे हे काम पाहत होते. मात्र आता रावसाहेब दानवेंनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहणारे संजय धोत्रे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याची मोठी बातमी आपण बघत आहोत. आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याआधीच अनेक मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत. त्यामध्ये आता रावसाहेब दानवे यांचं देखील नाव घेतलं जाते. तर संजय धोत्रे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला अशी माहिती सध्या समोर येते. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी काम पाहिलं होतं. तर संजय धोत्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं आणि या दोन्ही नेत्यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 2 नेत्यांना डच्चू देण्यात आलाय असं बोललं जात आहे. ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, महाराष्ट्रातील 2 नेत्यांना डच्चू देण्यात आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? यांना म्हणजे दानवे किंवा यांना जावं लागेल असं बरेच दिवस बोललं जात होतं. कारण त्याला बाकी काही राजकारण जबाबदार नाही, त्यांचं स्वतःचं कामगिरी, त्यांचा परफॉर्मन्स यामुळे त्यांना जावं लागतंय. त्यामुळे ते जातील असं वाटलं होतं. त्यामुळे त्यांना आता राजीनामा द्यायला सांगितलेलं असं दिसतंय.
म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळात जसं पुनर्रचना होती, हा विस्तार नाही, हा पुनर्रचना आहे. या पुनर्रचनामध्ये काही लोकांना जावं लागतं, काही नवे लोक घेतले जातात, काहींचं प्रमोशन होतं, हे सगळंच होत जातं. त्याप्रमाणे रमेश कोकरीवाल आणि संतोष यांनी राजीनामे दिले, तसंच आपल्या महाराष्ट्रातले दोघांनी राजीनामे दिले तसं दिसतंय, कारण त्यांची जागा दुसऱ्या कोणातरी द्यायची. जी सर, पण हे जे महाराष्ट्रातील जो 2 नेते आहेत त्यांनी आता राजीनामा दिलाय, त्यांच्या जागी आणखीन महाराष्ट्रातील दुसऱ्या नेत्यांना त्यांचं नाव त्यांना देण्यात येऊ शकतं का? क्या केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, त्याच्यामध्ये राज्यवाईज काही करत नाहीत. शक्यतो राज्यातल्या माणसांनी त्यांचे रिप्लेसमेंट करावी अशी पद्धत आहे, परंतु तसं काही कुठे लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे जर का संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे जर का जात असतील तर त्याच्याबद्दली 2 महाराष्ट्रातलेच घेतले जातील अशी काही जरुरी नाहीये, कारण की राज्यवाईज ते काही ठेवलेलं नसतं. परंतु तरी सुद्धा त्याचा साधारणपणे विचार केला जातो. आता रावसाहेब दानवे जाणारे खूप बरीच वर्ष 2 वर्ष जो गेले चाललेले आहे, परंतु ते गेले नव्हते. तसंच संजय धोत्रेंचं आहे, संजय धोत्रे आल्यापासूनच ते जातील असं वाटत होतं, परंतु ते गेले नव्हते. ते आता ते जावं लागते आता. आणि महाराष्ट्रातून जे काही 4-5 नवीन लोक येत आहेत त्यांची जागा घेतीलच. त्यामुळे महाराष्ट्राचं काही नुकसान नाही असं मला वाटतं. उदाहरणार्थ नारायण राणे येत आहेत किंवा कपिल पाटील येत आहेत. राऊत सर, नारायण राणे यांना अवजड मंत्रिपद देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, या संदर्भात काय सांगाल? बघा, आतापर्यंत महाराष्ट्रातून जे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तिकडे गेले त्या सगळ्यांना अवजड उद्योग मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्या न्यायाने त्यांना ते देणार असतील. उदाहरणार्थ मनोहर जोशी किंवा विलासराव देशमुख यांना हेच खातं देण्यात आलं होतं, तसं त्यांना देण्यात आलं देण्यात येईल असं म्हटलं जातं. अर्थात त्याच्यामध्ये काही कुठलाही लिखित नियम नाही किंवा असे काही पैसा नाहीयेत, कारण अनेक इतर मंत्री असे की ज्यांना दुसरी खाती सुद्धा मिळाली होती. त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. जी राऊत सर, अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि यामध्ये अनेक नेते देखील आहेत, तर त्यांच्या जागी आता इतर कोणत्या नेत्यांना जागा देण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जाते? आता जी नावं येत आहेत ती महाराष्ट्रातली येत आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी जाणार ती. म्हणजे उदाहरणार्थ कपिल पाटील आहेत किंवा नारायण राणे आहेत, यांच्याकडे जबाबदारी. माधवराव शिंदे आहेत जे महाराष्ट्रात निवडणारे नसते, ते त्यांचं मराठी म्हणून त्यांचे हे आहे. आणि हिना भागवत आहे, हिना गावित आहेत, तर त्यांच्याकडे जबाबदारी मोठी टाकता येईल. असे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये. आता हिना गावितला राज्य मंत्रिपद ठेवतील दिसतंय, परंतु कपिल पाटील किंवा नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपदच द्यावं लागेल. आता ह्यांना जर कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं असेल तर काही लोकांना जावंच लागणार, कारण आता नियमानुसार किंवा संकेतानुसार मंत्रिमंडळाचे सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असावी याबद्दलचे संकेत आहेत, आणि त्या संकेतापेक्षा जास्त तर काही करता येणार नाही. त्यामुळे जे असतील त्याच्यामध्ये इकडचं तिकडे करावं लागेल, आणि त्या दृष्टीने हे योग्य दिसते. आणि जर का येत्या निवडणुका म्हणजे येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या किंवा आणखी 6 राज्यांच्या निवडणुका जर का डोळ्यापुढे ठेवल्या असतील तर त्या दृष्टीने विचार करता जे काही आवश्यक असेल ते करतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षीच आहेत, त्यामुळे मुंबईतले मंत्री कोण घेता येतील याचा सुद्धा विचार करणार असतील. त्यामुळे आता जे नाव आहेत याखेरीज येत्या 2 दिवसात आणखीन काही मंत्री येण्याची शक्यता आहे. राऊत सर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच महाराष्ट्रातील 2 नेत्यांना डच्चू देण्यात आलेला आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर एकूणच सध्याची ही मोठी बातमी, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. मनोज भोयर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज सर, केंद्रीय राज्यमंत्री धनंजय धोत्रे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, रावसाहेब दानवे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. आता या 2 नावांची चर्चा राज्यामध्ये सातत्यानं होती की नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना सामील करून घेतलं जाईल.
आणि ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण कोकणामध्ये शिवसेनेला शह द्यायचा असेल आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणखी महत्वाचं पाऊल उचलताना भाजप करते. राणे हे जास्त आक्रमक होऊ शकतात. म्हणजे राज्य सरकारला कोंडीत पकडणं, शिवसेनेला कोंडीत पकडणं आणि मराठा समाजामध्ये भाजपची भूमिका जास्त मजबूत करणं, या तिन्ही गोष्टी राणेंच्या मार्फत साधता येऊ शकतात. कोकण, मुंबई आणि ठाणे हा शिवसेनेचा महत्वाचा बेल्ट राहिलेला आहे, पट्टा राहिलाय आणि त्यात शिवसेनेला शह देण्यासाठी एक मजबूत नेता म्हणूनच राणेंची एंट्री, प्रवेश ही केवळ इथे केली गेली भाजपमध्ये. पण येत्या काही काळामध्ये त्यांना काही दुसरं काही महाराष्ट्राच्या ज्या फडणवीस सरकारमध्येही त्यांना काही त्या मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं गेलं नव्हतं. त्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा चालढकल केली जात होती. पण अखेर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळात जातील. आता नव्या सगळ्या मंत्र्यांना सामील करून घेताना केंद्रीय मंत्रिमंडळाचा चेहरा हा तरुण सुद्धा ठेवायचा आहे. साधारणतः या सगळ्या नव्या मंत्र्यांच्या देशभरातल्या सामील करून घेताना वेगवेगळ्या राज्यातल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सगळ्या लोकांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून घेताना त्यांचा वकूफ, त्यांचा जुना अनुभव. सर, एकूणच संध्याकाळी पार पडणार आहे मंत्रिमंडळ विस्तारावरती आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर एकूणच विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत. यामध्ये 2 महाराष्ट्रातील नेत्यांचं देखील नाव आहे.